SFA ATP अकॅडमी विद्यार्थ्यांच्या फसगत झालेल्या पालकांच्या पाठीशी दलित पॅंथर उभी राहणार. स्वप्नील ढसाळ यांनी पत्रकार परिषदेत केले आवाहन. काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे काही पॅरेंट्स आले. त्यांच्याबरोबर एक मोठी फसवणूक झाली होती, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणि ही फसवणूक भारतात नव्हे तर ही बाहेरगावी म्हणजे दुबई या ठिकाणी झाली होती. तर आम्ही दलित पॅंथरतर्फे पॅरेंट्ससोबत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद करून घेतली. आणि या पुढचा जो प्रवास आहे, गेले 3 महिन्यात आत्ता सध्या फक्त त्यामध्ये 2 अरेस्ट झालेत. पण मुख्य जो आरोपी आहे तो अजून फरार आहे आणि दुबईमध्ये बसला आहे. तर आमची हीच मागणी आहे पोलिसांकडे की लवकरात लवकर ते अरेस्ट करून त्या मुख्य आरोपीला भारतात आणावे. काय नक्की प्रकरण, किती मुलं आहेत आणि SFA आणि ATP अशी एक अकॅडमी आहे जी खारघरमध्ये सध्या चालू आहे. या अकॅडमीतर्फे मुलांना पायलट ट्रेनिंगसाठी बाहेरगावी पाठवलं जातं. पायलट ट्रेनिंग ही फार महत्त्वाची ट्रेनिंग असते, मुलांचे करिअर असतात त्याच्यामध्ये. पण काय होतं की ही जी SFA आणि ATP जी अकॅडमी आहे, हे काय करतात की मुलांना बाहेर गावी घेऊन जातात, पण त्यांचं शिक्षण कंप्लीट करत नाही. पालकांकडनं पूर्ण पैसे घेतात आणि कुठेतरी पालकांना ब्लॅकमेल करून अपॉलॉजी लेटर मागतात. प्लस त्यांचं जे एज्युकेशन आहे ते थांबवून ठेवतात. तर या प्रकारे ते जास्तीत जास्त पॅरेंट्स, म्हणजे आत्तापर्यंत आमच्याकडे असे 10 पॅरेंट्स आलेले आहेत ज्यांची ही फसवणूक झाली आहे. त्यांचे फीस पूर्ण घेऊन मुलांचे एज्युकेशन कंप्लीट नाही झाले आहेत. तर ह्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे FIR करून कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. किती पॅरेंट्स आपल्या बरोबर आहेत आणि पुढचं आपलं जसं मी म्हटलं की आपल्याबरोबर सध्या 10 पॅरेंट्स आहेत. अजून पॅरेंट्स जे SFA आणि ATP सोबत जुळले होते ते आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्यांना ॲड ऑन करत चाललो आहोत प्रत्येक FIRच्या याच्यामध्ये. जी FIR झाली आहे त्याच्यामध्ये ते ॲड ऑन होत राहतील. आणि ही केस आम्ही जर इकडनं आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही शासनाकडे पुन्हा एकदा न्याय मागू. आणि आमचं असंच म्हणणं आहे की जर ही केस पुढे जाऊन EOWमध्ये गेली. एक आई म्हणून आपल्या मुलीला बाहेरगाव जेव्हा पाठवतो त्या खूप काळजी असते. जेव्हा माझे मिस्टर तिला सोडायला तिकडे गेले तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला की इज एव्हरीथिंग ओके देअर. तर ही सेड हो त्यांच्याकडे देव दिसले, देवाला दिसला. त्या विश्वास वाटला की खरंच चांगली माणसं असतील. पण पुढे हळूहळू पिक्चर क्लिअर होत गेलं की मला मिस्टरांनी सगळं काही एक्सप्लेन केलं, तुम्हाला सगळं सांगितलं. आणि दे आय वॉज व्हेरी शॉक्ड की असं नाही होता कामा. माझ्या मुलीबरोबर झालं तर पुढल्या कोणाबरोबरही होऊ नये ही आमची इच्छा. आणि त्याच्यासाठी आम्हाला संगीताताई, निखिल दादा, स्वप्नील दादा आणि मॅडम सावंत मॅडम खूप सहकार्य केलं. पोलीस आणि प्रशासनाचा पूर्ण विश्वास आहे ते यापुढे आम्हाला अशीच मदत करतील. आणि आमचे पैसे सुद्धा आणि आमचं मानसिक सौख्य सुद्धा आम्हाला परत मिळतील एवढीच अपेक्षा. ॲडमिशन घेण्यापूर्वी आपण संस्थेची चौकशी केली होती का? काही त्या संदर्भात काही माहिती म्हणजे माझे मिस्टर आणि मुलगी ते सगळं हँडल करत होती. कारण मी नायक हॉस्पिटलला सिस्टर इंचार्ज आहे. कारण माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा माझी इमर्जन्सी ड्युटी असते. तर मोस्टली ही ओनली वॉज डुईंग एव्हरीथिंग. अमन है US में इसको ट्रेनिंग के लिए लेके गए. पैसे की बात नहीं है. उस बच्चे को इतना हैरेस किया था पंकज ने. हम गए थे वहाँ मेरे बेटे को देखने के लिए. उसका हाल देख के एक माँ का कैसा होता है